आपल्यासोबत आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. पृथ्वीराज चव्हाण, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि या खास मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल. बरं, थेट प्रश्न असा आहे की आज तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये थेट आज आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. टिळक भवनावर आंदोलन करण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाकडून हे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आलं. मुळात या आंदोलनाकडे आधी कसं बघता आणि नंतर मी आपल्या वक्तव्याकडे आणि त्या मागच्या काय नेमका त्याचा अर्थ होता याकडे येईन. पृथ्वीराज चव्हाण. आंदोलन करायचा पूर्ण अधिकार शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यांचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ नये. फक्त त्यांनी शांततापूर्ण वातावरणामध्ये आपलं म्हणणं मांडावं. पहिला विषय, त्यांचं आंदोलन झालं, त्यांनी घोषणा दिल्या, पोस्टर लावले, जोडे मारले, ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही मी जे काही बोललो ते न समजता तुम्ही आंदोलनात उडी मारली. भाजपने तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही त्यांच्या हुकुमाप्रमाणे पुढे गेला. मी काय बोललो होतो, माझी पार्श्वभूमी, माझी परंपरा तुम्हाला माहिती आहे का? मी नसेल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. माझं एवढंच म्हणणं होतं की जो काही भगवा आतंकवाद, भगवा रंग, हा हिंदुत्वाचा रंग, हा एका पक्षाचा रंग, हा एका विचारधारेचा रंग, हे मला मान्य नाही. आता कधी झालं, कोणी सुरू केलं, अधिकाराने बोलायला मला जायचं नाही. भगवा हा रंग शिवछत्रपतींचा रंग आहे. भगवा हा रंग हा स्वामी रामदासांचा रंग आहे, संत तुकारामांचा रंग आहे, संत ज्ञानेश्वरांचा रंग आहे, हा वारकऱ्यांचा रंग आहे. हा RSSची आणि भाजपची आणि जनसंघाची संकल्पना करण्यापूर्वी 350 वर्षापासून शिवछत्रपतींनी महाराष्ट्राला ध्वज दिला. महाराष्ट्राच्या त्या अस्मितेचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे मी यावेळेला म्हटलं की तुम्ही भगवा भगवा असं काय म्हणू नका. तुम्ही आमचा शिवछत्रपतींचा हा जो प्रतीक आहे ते तुम्ही हायजॅक केलेलं आहे. आम्हाला ते मान्य नाहीये. पण तुम्ही आजही ह्या तुम्ही काल हे स्टेटमेंट केलं होतं आणि त्यानंतर आज प्रचंड त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही आजही या विधानाशी तितकेच फर्म आहात का की भगवा हा शब्द काँग्रेसनं देखील वापरणं आतंकवादाला घेऊन हे चुकीचं होतं किंवा त्यांनी ते वापरायला नको होतं? मी सर्व माझ्या सहकार्यांना धरून सगळ्यांना नम्र विनंती केली आहे की पहिल्यांदा आतंकवादाचा कोणी धर्म नसतो. ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. ती कधीही एका धर्माचे लोक आतंकवादी आहेत असं कधी म्हटलं नाही, म्हणणार नाही. आणि जे म्हणतात ते त्यांना माझा पूर्ण विरोध आहे. म्हणजे माझा कोणाकडे आपल्याला माहिती असेल. माझं स्पष्ट म्हणणं आहे की आतंकवादी हा आतंकवादी असतो. त्याला जात, धर्म, रिलिजन, मॅजब काय नसतं. आणि त्या आतंकवाद्याला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो निरपराध माणसाचा बळी घेतो. त्याच्यावरच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण अशा पद्धतीनं भगवा दहशतवाद हा शब्द प्रचलित करण्यात आलेला होता गेल्या 17 वर्षांमध्ये, जेव्हापासून ही ट्रायल सुरू झाली होती. मी आता ते गेल्या 17 वर्षापूर्वी झालं असेल, कोणी केलं, मी आता बोलतोय. आज मी माझं वक्तव्य करतोय या मालेगावच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर. कुणीही धर्माचं नाव दहशतवादाबद्दल घेऊ नये. कुठल्याही धर्माचं. दहशतवाद आहे. आणि त्याचबरोबर दुसरी माझी मागणी किंवा माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही भगव्या रंगाचा एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणूक निशाणीमध्ये त्याचं रूपांतर करू नका. ही कुठल्या एका पक्षाची मालकी नाही आहे, ही कुठल्या एका विचाराची मालकी नाही, RSSची मालकी नाही, भाजपची नाही, जनसंघाची नाही. भगवा रंग हा मराठी माणसांच्या अस्मितेचा रंग आहे. 350 वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे माझ्या सहकार्याने जरी हे नाव घेतलं असेल, कदाचित उत्तर भारतामध्ये भगव्या रंगाची अस्मिता काय महाराष्ट्रात आहे, 14 कोटी मराठी लोकांना भगव्या रंगाबद्दल काय आदर आहे हे कदाचित त्यांना माहित नसेल. कुणीतरी हा शब्द वापरला असेल. माझी त्यांना ही विनंती आहे की आतंकवादाचा संबंध एका धर्माशी लावू नका. आणि असे म्हणता कामा नये की अमुक अमुक धर्म कधी आतंकवादी कारवाई करतच नाही. हे विरोधी आहे.
माझं म्हणणं काय होतं की मग भगवा म्हणू नका, तुम्हाला काही एक अंगुली निर्देश करायचा नाही, एखादं नाव घ्या ना सरळ. तुम्ही नाव घ्यायला का घाबरताय? पण भगवा शब्द वापरू नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना, देशातल्या सर्व नागरिकांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे की भगवा हा आमच्या अस्मितेचा रंग आहे, हा एका राजकीय पक्षाची निवडणूक निशाणी नाही आहे. त्यामुळे एका राजकीय पक्षाने त्याला हायजॅक करू नये ही माझी मूळ मागणी आहे. दुसरं माझं आग्रहाचं म्हणणं आहे की मी कधीही माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी म्हटलेलं आहे, मी म्हणणारी नाही. जर कोणी म्हणत असेल तर मला ते मान्य नाही. आतंकवादी हा आतंकवादी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, कुठल्या धर्माचा असेल. ही साधी भूमिका आहे. तर माझी भूमिका न समजावून घेता ज्यांना कोणीतरी भाजपने काहीतरी सांगितलं तुम्ही करा आंदोलन की एकनाथ शिंदेचे सैनिक लागले ना कामाला, ती काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या ना. मी जे बोलतोय त्यामध्ये तुम्हाला काही चूक वाटतंय का? की हा त्यांचं म्हणणं आहे हिंदूंचा अपमान केलाय तुम्ही, कसं पाहता याकडे? कुठल्या वाक्यामध्ये हिंदूचा अपमान आहे? सनातनी असं आपण जे म्हटलेलं आहे, आपण असा शब्दप्रयोग केला होता की भगवा कृपा करून शब्द वापरू नका, 14 कोटी जनतेच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. भगवा आतंकवाद असा शब्द न वापरता सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद म्हणा, ह्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. मी काय म्हटलं, मी कधीही लक्षात घ्या, पुन्हा कधीही आतंकवादाला कुठल्याही धर्माशी जोडलेलं नाही, जोडणार नाही. मी सनातन शब्द का वापरला? कारण महाराष्ट्रामध्ये एक संघटना आहे, धर्माबद्दल बोललो नाही मी, एक संघटना आहे, त्याचं नाव आहे सनातन संस्था. आपल्याला माहिती आहे. त्या सनातन संस्थेच्या आतंकवादी कारवायाबद्दल मी मुख्यमंत्री असताना अधिकृतपणे केंद्र सरकारला या संघटनेवर राष्ट्रव्यापी बंदी घाला अशी विनंती केलेली आहे. 1000 पानाचं डॉसियर गेलं. कारण माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला विनंती केली की या सनातन संस्थेच्या, सनातन संस्था धर्म नाही, सनातन संस्था एक ही रजिस्टर्ड NGO आहे, त्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याकरता मी प्रयत्न केला होता आणि ते मी त्याबद्दल ठाम आहे. मी आता हा तो धर्म कोणाला बांधायचा असेल तर काय असेल तो तुमचा विषय आहे. माझा प्रश्न फक्त असा आहे की कुणीही आतंकवादाचं कुणीशी धर्माशी जोडू नका. धर्म ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक पवित्र भावना असते. भगवाबद्दल आमच्या मनामध्ये जे असतं ते तुम्हाला कळणार नाही बाहेरच्या लोकांना, त्यामुळे भगव्याचं नाव घेऊ नका. आणि सनातन संस्थेला बंदी करण्याकरता मी स्वतः मागणी केली होती, ती मागणी अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यात काय आक्षेपार्थ? बरं, आता जसं तुम्ही म्हणताय की भगवा हा अतिशय जवळचा विषय आहे, तुमच्या देखील तो जवळचा विषय आहे, जसा तो 14 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या जवळचा विषय आहे. मग इतका जवळचा विषय असताना ज्यावेळी भगवा दहशतवाद हा शब्द प्रचलित होत होता त्यावेळी आपण यावर आवाज अंतर्गत देखील उठवलेला होता का? किमान म्हणजे त्या संदर्भात काही आपण पावलं उचललेली होती का? अंतर्गत काय केलं होतं काय नाही केला वेगळा विषय आहे. त्यावेळेला मी कुठलं काम करत होतो, कुठल्या जबाबदारीमध्ये होतो तो वेगळा विषय आहे. जर कुणी हा शब्द वापरला तर त्याच्या पुढे वापरू नये. यामध्ये काय आक्षेपार्ह मला काय समजत नाही. बरं, खरं तर भाजपचं असं म्हणणं की पहिल्यांदा हा शब्द प्रचलित झाला तो शरद पवार यांच्याकडून प्रचलित करण्यात आला असा आरोप त्यांच्याकडून कायम केला जातो. मात्र आता होता होता तो काँग्रेसपर्यंत आलेला आहे आणि काँग्रेसने माफी मागावी असं म्हटलं जातं. याकडे आपण कसं पाहता पृथ्वीराज? माफी मागायचा काही प्रश्न नाहीये. आता हा शब्द पहिल्यांदा कुणी प्रचलित केला, मी काय तिथं नव्हतो. आपण एका राजकीय नेत्याचं नाव घेतलं, त्यांनी हा शब्द प्रचलित केला का, कधी केला का, कुठल्या सभेत केला, कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये केला मला माहिती नाही. कुणी केला असला तरी माझी आज नम्र विनंती आहे की हा वापरू नका. तुम्ही त्या ज्या धर्माचं तुम्हाला नाव घ्यायचं ते घ्या, पण उलट मुळातच घेऊ नका. माझी भूमिका स्पष्ट आहे की आतंकवादाशी कुठल्याही धर्माला जोडू नका. आतंकवादी हा आतंकवादी असतो. असं मी पुढे जाऊन सांगतो की दिल्लीच्या संसदेच्या चर्चेमध्ये स्वतः अमित शहा काही बोलले की हिंदू हे आतंकवादी होऊ शकत नाहीत. काय कारण होतं हिंदू म्हणायचं? किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले की हिंदू आतंकवादी कधी नसतात आणि त्यामुळं एका दृष्टीनं मालेगाव खटल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. मला त्याला उत्तर असं द्यायचंय की हिंदू मी मुळातच तुम्ही हिंदू कुठलाही धर्म आतंकवादाशी जोडू नका मी आग्रही बोलतोय. पण तुम्ही म्हटला की हिंदू आतंकवादी नाहीत. मला नम्रपणे सांगायचं की
स्वतंत्र भारतातली पहिली आतंकवादी घटना कधी घडली? नथुराम गोडसे या माणसानं जेव्हा महात्मा गांधीचा खून केला, तिथून स्वतंत्र भारतात आतंकवादाला सुरू झाली. नरेंद्र दाभोळकरांचा खून कुणी केला? पानसरेंना कुणी मारलं? गौरी लंकेशला कुणी गोळ्या घातल्या? आज आपण नक्सल्यांच्या बद्दल बोलतोय. तुम्ही बिल आणलं नक्सली कोणत्या धर्माचे लोक आहेत? त्यांचा एक राजकीय विचार वेगळा असेल. राजीव गांधीची हत्या तामिली LTTच्या लोकांनी केली. कुठल्या धर्माचे ते लोक होते? किंवा मणिपूरमध्ये अत्याचार चाललाय ते कुठल्या धर्माचे लोक आहेत? आणि तुम्ही म्हणता की हिंदू कोणी करत नाहीत, हे खरं नाहीये. तुम्ही कृपा करून, भाजपलाही माझी विनंती आहे, कुठल्या धर्माला जोडू नका. भाजपचं असं म्हणणं आहे, किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असं स्टेटमेंट आहे की एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी, आपली वोट बँक इंटॅक्ट राखण्यासाठी म्हणून काँग्रेसनं जाणीवपूर्वक असा शब्द प्रचलित केला किंवा प्रचलित त्यांच्या काळात तो झाला गेला. आता हे पहा, मी माझा आपण काय चर्चा करतोय, माझ्या कालच्या परवाच्या वक्तव्याची करतोय. नक्कीच. कुठून आलं? एका बाजूला सिंदूरची चर्चा दिल्लीमध्ये चालू आहे. नरेंद्र मोदींना काही उत्तरं देता येत नाही. त्यांना तिथं पहलगावची कशी झाली घटना, सिंदूरमध्ये काय झालं, भारताची किती राफेल विमानं पाकिस्तानी पाडली, किंवा त्याची कबुली सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे किंवा आमची विमानं पडली. ट्रम्पनी सांगितलं की 5 विमानं पडली. पुढं व्यापारी करारामध्ये ट्रम्प तुम्हाला चांगला जोडतोय सगळा, त्याला मोदींच्याकडे उत्तरं नाहीत. राहुल गांधीने प्रश्न विचारला, ट्रम्प खोटं बोलतात का, तुम्ही बोला. मोदी साहेब चुप्पी साधून बसलेले. आणि हे सगळं प्रकरण 17 वर्षानंतर मालेगाव, 19 वर्षानंतर मुंबई सिरियल बॉम्बस्फोट एकदम आत्ताच कसं उघडकीस झालं? तुमचा क्लिअरली तुमचा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ही सगळी चर्चा सुरू झाली. आता मागे काय झालं, त्यामध्ये आज काय झालं पाहिजे? माझी दुसरी मागणी आहे की तुम्ही मालेगावच्या आरोपींना शिक्षा दिली नाही. निर्दोष सोडल्यावर काही म्हणणार नाही, कारण जजने काय सांगितलेलं आहे की NIAनी आमच्या समोर पुरावा सादर केला नाही. NIA कोणाच्या आधिपत्याखाली काम करते? 1914 पासून NIAचं नेतृत्व अमित शहा करतात. अमित शहाच्या NIAनी कोर्टापुढे पुरावे सादर केले नाहीत, म्हणून आम्ही शिक्षा केलेली. आता माझे म्हणणे आहे की काय चाललेलं आहे? NIAनी कसा पुरावा दाखल केला? तुम्हाला त्यांना शिक्षा करायची नव्हती, तुम्हाला एक नॅरेटिव्ह सेट करायचं होतं. माझी पुन्हा दुसरी माझी मागणी आहे की मालेगाव असेल किंवा मुंबईचे सिरियल बॉम्ब, दोघांची अपील करा. कारण आतंकवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे, कुठल्याही जातीच्या धर्माचे ते असो. काय चुकीचं आहे यामध्ये? नाही, न्यायालयाने जे ताशेरे ओढले होते त्याच्यामध्ये असं होतं की या संदर्भामध्ये अधिक त्रुटी आहेत, इन्व्हेस्टिगेशन नीट झालेलं नाहीये, त्या ठिकाणी ठसे देखील घेतले गेले नव्हते, असे अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी न्यायालयाने या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्यानुसार सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांची मुक्तता झाली आहे. बरं, आता ह्याच्याशी जोडून एक प्रश्न असा आहे की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलेलं आहे की ते आतमध्ये असताना त्यांच्यावर अतोनात त्यांचा छळ झाला होता आणि या संदर्भात त्यांनी परमवीर सिंग यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे. या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? बघा, त्या साध्वी प्रज्ञा सिंग कुठं काय बोलल्यात, कोणाबद्दल बोलल्यात, मला त्याच्यासोबत काय बोलायचं काही कारण नाही. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं त्यांनी नाव घेतलं असलं तर मुख्यमंत्री काय झोपलेत का? मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याला बोलावलं पाहिजे, कुठं असेल तर चौकशी केली पाहिजे. आपल्या कायद्याप्रमाणे कोणालाही अशा प्रकारे शारीरिक हानी पोहोचवायचा कोणाला अधिकार नाहीये. हे कायद्याचं राज्य असलं पाहिजे. त्यामुळं मध्येच काहीतरी दुसरं एक पिल्लू सोडलं होतं की मोहन भागवतांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न चाललाय, तोही तुम्ही या ठिकाणी माहिती दिली होती. आता असं असेल तर मला आश्चर्य असं वाटतं की किती काय काय चाललंय काय. जर एखादा कट असेल, तर तुमचं म्हणणं आहे कट असेल, एका इन्स्पेक्टरला तुम्ही सांगाल का त्याला पैसे देणार की तुला तू काहीतरी करून? किती हास्यास्पद आहे. उलट माझं तर मुख्यमंत्र्याला विनंती आहे, कोणी भागवत असेल तर प्रज्ञा असेल तर आणखी कोण असेल, कुणालाही जीविताला अपाय कुणालाही करायचा अधिकार नाहीये. आणि सरकारची जिम्मेदारी आहे की त्यांना न्यायिक शिक्षा द्या, पण त्यांना अपाय होणार असेल त्याची सुरक्षा त्यांना प्रदान केली पाहिजे.
तुम्ही आता असं हे म्हणताय की दरम्यान परमवीर सिंग यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, मुळात असं म्हणताय तुम्ही, इन्व्हेस्टिगेशनची मागणी करताय परमवीर सिंग यांच्या या तुमच्या प्रकरणी? माजी खासदार प्रज्ञा सिंग यांनी आरोप केलेले आहे. त्या तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्या माजी खासदार आहेत, त्यांनी आरोप केलेले आहेत. त्याची चौकशी करायची सरकारची जबाबदारी आहे. मी करणार का? काँग्रेस पक्ष त्याची चौकशी करणार का? मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे, सांगितलं पाहिजे खरं आहे किंवा खोटं आहे. आणि याच पद्धतीनं तुम्ही हे देखील म्हणताय की भगवा दहशतवाद म्हणू नका, त्याचप्रमाणे हिंदू दहशतवाद देखील म्हणू नका, असं तुमचं म्हणणं आहे. आणि कुठेतरी शिवसेना शिंदे यांनी ते त्यांच्या पक्षानं ते वेगळ्या पद्धतीनं घेतलंय. त्यांना तो समजला नाही, त्याला माझा दोष नाहीये. त्यांनी माझं वक्तव्य ऐकलं नाहीये. उलट मी ते म्हणताय तेच म्हणतोय मी की तुम्हाला भगवा रंग हा पवित्र आहे का नाही, हा शिवरायांचा रंग आहे का नाही, याचा एका पक्षाची, एका राजकीय पक्षाची निवडणूक निशाण म्हणून वापरणं योग्य आहे का? मला उत्तर द्या. जर एकनाथ शिंदेचं म्हणणं असेल की नाही आम्ही भगवा रंगाला निवडणूक प्रतीक म्हणून वापरणार, त्याला महाराष्ट्राची जनता मान्य करणार नाही, मी मान्य करणार नाही. त्यामुळे एक भगवा बाजूला ठेवूया, नंबर 1. दुसरं, माझी दुसरी मागणी मी सगळ्यांची मी म्हणतो की कुठल्याही धर्माचं नाव घेऊ नका. मी एकाही धर्माचं कधी नाव घेतलंय का? या धर्माचे लोक आतंकवादी आहेत, तुम्ही घेऊ नका. पण त्यांचं असं म्हणणं असतं की शिवसेना आणि भगवा हा वेगळा होऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं भाजप आणि भगवा हा वेगळा होऊ शकत नाही. ते म्हणतात भगवा पक्षात नाहीये, भगवा आमच्या झेंड्यात नाही तर रक्तात आहे. काय सांगाल? आम्हाला ते मान्य नाही. तुम्ही म्हणा ना, बघा भगवा हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला प्रिय आहे. त्या 14 कोटीमध्ये शिवसेनेचेही आहेत, ठाकरे गटाचे आहेत आणि शिंदे गटाचे आहेत. आणि त्यामध्ये भाजपचे लोक आहेत, अजित पवारांचे आहेत, शरद पवारांचे. आम्हाला सगळ्यांना भगवा प्रिय. पण मी एकट्याने त्याची मालकी घेऊ शकत नाही. तुम्ही कोणी घेऊ देणार? तुम्ही त्याचा आदर करता, आम्ही करतो आदर. वारकरी आमचे जे पंढरपूरला जात ते तो भगवा घेऊन जातात. आता जर पूर्वी कोणी केला असेल तर ठीक आहे, ते बंद करा, एवढंच माझं म्हणणं. त्याला तुमचा काही विरोध आहे का? बरं, त्याच पद्धतीनं सनातन आतंकवाद असा जो शब्द प्रयोग तुम्ही केला होता, त्यातही तुम्ही असं म्हणताय की तुम्ही त्या संस्थेला म्हणताय, सनातन धर्माला म्हणत नाही, असं म्हणायचंय का तुम्हाला? धर्म आहे का नाही मला माहिती नाही. मी काही एवढा धर्माचा अभ्यासक नाहीये. मी फक्त मुख्यमंत्री म्हणून एका दहशतवादी संघटनेवर बंदी करण्याकरता मागणी केली होती. त्या संघटनेचं नाव सनातन संस्था आहे. ती कदाचित रजिस्टर एनजीओ असेल, बहुतेक कोर्टातून झाली असेल. मी त्या संस्थेवर केलं. त्या संस्थेचं नाव त्यांनी सनातन ठेवलं, माझा काय दोष आहे? मला फक्त त्या संस्थेवर बंदी घालायची, त्या धर्मावर बंदी घालायची मी म्हणत नाही मुळीच. आता तुम्ही सगळं तोडफोड, तुम्हाला जर समजलं नसेल माझं वक्तव्य, आता ते माझं दुर्भाग्य आहे. मी आणखी स्पष्ट बोलायला पाहिजे. बरं, पृथ्वीराजजी, तुम्ही म्हणताय की तुमचं वक्तव्य हे शिवसेनेला कळलं नव्हतं आणि त्यामुळेच आजचं हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर खरं तर पक्षातले कार्यकर्ते आले होते आणि त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी टिळक भवनच्या बाहेर केलं. तुम्हाला असं वाटतंय का की ह्या सगळ्यानंतर पक्षाकडून कुठल्या पद्धतीचं काही स्टेटमेंट, तुम्हाला इंटरनल काही कम्युनिकेशन झालेलं होतं का? कारण इतका भगवा दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद म्हणू नका असं स्टेटमेंट तुम्ही केल्यानंतर तिकडून काही रिफर्केशन? पक्षाच्या वतीने मी बोललो नव्हतो, हे माझं वैयक्तिक मत मांडलं होतं. आणि मी हे सांगतो की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांचा अधिकार मान्य करतो आणि शांततापूर्ण अधिकार, त्यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करावं, त्यांचा तो अधिकार आहे. दुर्दैवाने त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही, त्याचा माझा दोष नाही. आता तुमच्या या मुलाखतीनंतर कदाचित त्यांनी जर विचार करायला केला तर बरं होईल. म्हणजे 2च मुद्दे आहेत की दहशतवादाचा धर्म नसतो, कुठल्याही धर्माचे लोक दहशतवादी असतात. मी उदाहरण दिली. तसं तुम्हीही कुठल्या धर्माला डोळे झाकून आतंकवादी म्हणू नका. आम्ही म्हणू नये, आमचाही कोणी म्हणू नये. दहशतवादी हा दहशतवादी आहे. आज मालेगावला 6 लोकांचा मृत्यू पडला. त्या लोकांना तुम्ही सांगणार आहे की कोणीच बॉम्बस्फोट घडवला नाही? त्या घरातली जे मंडळी आहे ती कशी वारली, कशी काय सांगणार त्यांनी त्याच्या मुलांना? म्हणून मी मागणी करतोय की आज मालेगाव असेल नाहीतर मुंबईचा सिरियल बॉम्बस्फोट होतो, दोघांचं अपील करा. एकाचं अपील सरकार करणार आहे, दुसऱ्याचं काय बोलत नाही. न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आतंकवादाला विरोध केला पाहिजे ही माझी भूमिका आहे. कुठलाही आतंकवाद असो, तो
मुंबईचा साखळी बॉम्बस्फोट असो किंवा मालेगावचा असो. पृथ्वीराज चव्हाणजी, आज तुम्ही दोन महत्वाच्या विषयांना खरं तर हात घातलेला आहे आणि त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आणि कुठलाही धर्म आणि आतंकवाद्याला जोडू नका असं तुम्ही म्हणताय. भगवा रंगाच्या प्रती अ, अ, प्रत्येक पक्षानं कुठेतरी एक आदर राखला पाहिजे. आणि भगवा रंग तुम्ही म्हणताय की फक्त शिवसेनेचा किंवा भाजपचा किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असं असू शकत नाहीये आणि त्यांनी तो वेगळा केला पाहिजे अशी खरं तर तुम्ही मागणी करताय. ती वेगळं होणं पक्षापासून रंग हे भगवा तुर्तास तरी रंगाचा आदर, भगवा रंगाची पूजा शिवसेनेने केली, मला काही हरकत नाही ना. हा माझाही रंग आहे, तुमचाही रंग आहे. तुम्ही त्याचा आदर राखा, आम्ही राखतो आदर. तुम्ही त्याचा निवडणूक निशाणी म्हणून वापर करू नका. आणि ते माझ्या पक्षाच्या सहकार्याने माझं निवेदन आहे की तुम्हाला जे काय बोलायचं असेल भगवा वापरू नका ना तुम्ही. आता त्यात काय आहे, उत्तर भारतामध्ये ही सेन्सिटिव्हिटी नाही आहे, त्यांना हे माहिती नाही इतिहास, त्यामुळे त्यांच्याकडून अशा चुका होऊ शकतील. महाराष्ट्रात तरी नाही झाल्या पाहिजे. तुम्ही प्रबोधन करणार का? आता प्रबोधन हा फार मोठा शब्द आहे, मी काही बोलणार नाही. मी बोललो एवढं भरपूर झालं, तर त्यांनी कोणाला समजायचं असेल ते समजेल. माझी भूमिका मी मांडलेली आहे. समझने वाले को इशारा काफी है असं म्हणायचंय खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांना या ठिकाणी. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी, आपण जय महाराष्ट्राला वेळ दिलात आणि आपल्या मनातल्या संकल्पना या ठिकाणी स्पष्ट मांडल्या. याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. आणि यासहच आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.